टायकनला तो काय नाव झालं नितीन ना आणि हा श्रीकांत. विकी आणि श्रीकांत मगाशी या दोघांमध्ये पार्टनरशिप एवढी मोठी झाली होती, तीच पाठण्याची अपेक्षा राहील ही नक्की राहील. आणि आता गोलंदाज आला आहे, गोलंदाज राहुल आलेला आहे. सामना 3 षटकाचा आहे. सामनासाठी याचा आहे चेंडू मिड विकेटला चांगला प्रार होतोय 4 धावांसाठी. आता सामन्याचा पुरस्कार जातोय नितीन आणि विठ्ठल संदीप निकम यांच्या हस्ते दिला जाईल, ज्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. त्यांना पुढच्यासाठी शुभेच्छा. आता विकी आणि श्रीकांत. विकीने चौकार मारून संघाला एक चांगले पोचवले आणि राहुल पहिला चेंडू 4 धावा खर्च केलेले आहेत. गोलंदाज तयार. विकी स्ट्राईक एंडला फास्टिंग मारा करतोय. उचलून जाऊन मला जवळजवळ चेंडू मूठ मारणार चेंडू हवेत केलेला आहे आणि पंच सांगते की हा चेंडू 6 धावांसाठी. धावसंख्या डबल अंकात 10 धावा झाल्या. 2 चेंडू 10 धावा. विकी मात्र चांगली कामगिरी, प्रत्येक चेंडूचा खडको समाचार घेतो. आणि राहुल आता थोडासा कमी पडतो. राहुल याला चांगली कामगिरी करायला लागला. एक दांडगी अचूक मारा करायला लागेल. चेंडू फसवा टाकायला लागेल तुम्हाला. पुढे चेंडू कट केलाय मिड विकेटच्या दिशेने. शतरषक चेंडू काढतो. चेंडू अडवलाय, फेके होतोय पण 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या झाली ती 12 धावा झालेली आहेत. आणि आता विकी परत स्ट्राईक केला. विकीने याचं विश्लेषण बघत आहे. या षटकात चांगला धावसंख्या उभारल्यात. पहिला चौका, नंतर षटकार, नंतर दुरेगी, अशा 12 धावा आल्यात. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पुढे चेंडू राहुल. अपील होतोय. चेंडू इथे जास्त विसवतोय. कुठली धाव नाही. धावसंख्या स्थिर ठेवली ती मात्र 12. आत्ताच थोडा राह मिळतोय. आता मात्र बीट होतोय तो विकी. चौथा चेंडू बीट होतोय. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. ती जवळजवळ 12 धावा आली आहेत. 12 धावांसाठी या राहुलनी 4 चेंडू खर्च केलेले आहेत. पुढे चेंडू विकीसाठी. विकी स्ट्राईक एंडला आहे. कट केलाय, ग्रास केला, स्ट्रेट चेंडू कट केलाय, स्क्वेअर करती. चेंडू नक्की जाईल. थर्डमॅनच्या पंचांचा इशारा येतोय. 4 धावांसाठी. या स्पर्धेतला कदाचित म्हणजे दुसरा चौकार. तर पाहतो आपण इथे लॉट्स देखील पाडणार आहोत. रॉयल चषक 2025 पर्व क्रमांक 4चे सर्व खेळाडूंना विनंती करतो, आम्ही लॉट्स पाडणार आहोत, तर सर्वांनी इथे सहकार्य करायचं आहे. सचिन या 4 धावने 2 चौकार आलेले आहेत. 2 चौकांना धावसंख्या नेऊन ठेवले ती 16 धावा आलेली आहेत. कट केलाय मिड विकेटला. 1 धाव मिळते. बघूया दुसऱ्या प्लेयरला शतक चेंडू अडवतोय, फेकी करतोय पण श्रीकांत विकी कुठलेही धोका पत्करायला लागत नाही आणि षटकची समाप्ती होते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा आणि 1 षटकाची समाप्ती झालेली आहे. चला स्पीडअप करायचं आहे. सामन्याला सुरुवात करायचं आहे. तर विनंती करतो SSC 28 संघ विठ्ठल जायरे, आपण इथे यायचं आहे. लॉट्स पाडणार आहोत आपण या चालू सामन्यामध्ये. पुढील चषकाचे रॉयल चषक 2025चे दैवड गावाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्याचे लॉट्स आम्ही सुरू करणार आहोत. मॅच देखील आपण चालू ठेवायचे आहे. सर्वांना सांगतो मी, जे प्रेक्षक इथं आहेत खेळाडू त्यांना विनंती करतो, आपण कॅप्टन्स इथे यायचं आहे. लॉट्स पाडले जातात. पाहतो आपण गणेश दादा भिलारे पाहायला मिळतील. लॉट्स पाडण्याचा कार्यक्रम केला जातोय. पहिली मॅच कोणाची असेल? चिट्ट्या उडवल्या जातील. 2 चिट्ट्या उचलल्या जातील. तर 2 चिट्ट्या उचलायच्या आहेत छोटू. तर आता आपण निलेश देखील आपल्याला पाहायला मिळतील. 2 चिट्ट्या उचलल्या जातील. पहिली मॅच कोणाची असेल? लाईव्ह लॉट्स देखील पाडले जातील आणि पहिली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. ती टीम कोणती असेल? शिवतेज पारांबे आणि त्यांना 2 हात करताना पाहायला मिळेल कडवाडी सारखळ. ही पहिली मॅच असेल. त्यानंतर दुसरी मॅच लॉर्ड्स
कातवडी बुद्रुक आणि त्यांना 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. टीम AQ ही दुसरी मॅच असेल. लॉट सुरू झाल्यासाठी याची नोंद घ्यायची आपण. आणि जोधा खेळायला बसून मारलाय चेंडू. चेंडू जाईल 6 धावांसाठी. संदीप जड हा निघाला षटकार. संघाची धावसंख्या झाली ती आता किती झाल्या 23 धावा झालेल्या आहेत. 23 धावा. सामना 3 षटकाचा स्फोटक सामना आहे. माझा संदीप आणि श्रीकांत अशी ही जोडी मैदानात. श्रीकांतने अजून काही खातं खोललं नाही. बरा चेंडूर जायचा मैदानाकडं. श्रीकांतनी खातं खोललं. संदीपनी खातं खोललं 6 धावेनी. आणि संघाला नेऊन ठेवले आहे ते आता 23 धावसंख्येवरती. पहिल्या षटकात 17 धावा आल्या होत्या. त्याची नोंद घ्यायची आहे. काय नाव आहे विकी हर्ष गुंडाईकडे तयार. 15 चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर ठेवली ती 23. गोलंदाज हर्ष अत्यंत चांगली कामगिरी. षटकार आल्यानंतर बी त्यांनी चांगली कमबॅक केले. षटकात 6 धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या 23 धावा झालेल्या आहेत. षटक चालत दुसरं हर्ष गोलंदाजी करणार आहे तो संदीपला. संदीपचं विश्लेषण 1 चेंडू आणि 2 चेंडू आणि 6 धावा त्यांनी केलेले आहेत. तो स्ट्राईक केला संदीप. चांगला चेंडू मारलाय. मिळवला जोरदार प्रारतोय आणि 45 हा 4 धावांचा इशारा. या 4 धावांची संघाची धावसंख्या झाली ती आता 27 धावा झालेली आहेत. संदीपने 3 चेंडूचा खेळ केलेला आहे. धावसंख्या झाली ती 27. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. संदीप स्फोटक फलंदाजी करतोय. बघूया चेंडू मिड विकेटला हवेत आहे. उंची जास्ती लांबी कमी. हा झेल जर सुटलेला आहे आणि 2 धावात आलेल्या आहे संदीप बॅटीतून. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 29 धावा झालेल्या आहेत. संदीप बोलायचं. पहिल्या षटकात 17 धावा होत्या. आता दोघांनी पार्टनरशिप चांगली केलेली आहे. गोलंदाज तयार. हर्ष थोडं मार्गदर्शन पडतोय. संदीप स्ट्राईक एंडला आहे. मग या मिड विकेटला उंची जास्ती लांबी कमी आहे आणि हा झेल तिथं टिपलेला आहे. सुरेख झेल आणि संदीपला परतावं लागल. सफलता मिळते ती हर्षला. हा पहिला गडी दुसरा गडी बाद झाला. संघाची धावसंख्या आहे ती 29 वरती. आता निखिल चालला आहे क्रमांक 5व्या सामन्यामध्ये. निखिल चाललेला आहे. आर्यन आलेला आहे कोणसाठीचा आर्यन. आणि विकेटवरती आहे ती नितीन आणि श्रीकांत ही जोडी. श्रीकांत सलामी आलेला आहे आणि श्रीकांतने आता स्ट्राईक घेतला. 2 षटकार संपल्यानंतर स्ट्राईक घेतलेला आहे. स्ट्राईक फक्त मिळाला होता संदीपला. तो बाद झाला. आता नितीन आणि श्रीकांत 6 चेंडू खेळ बाकी आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा झालेली आहेत. आता येणारे 6 चेंडू खेळ बाकी आहेत. गोलंदाजीसाठी आला आहे आर्यन आलेला. आर्यन पहिला चेंडू सामना करणार आहे. तो मात्र श्रीकांत. मगाशी एक मोठी पार्टनरशिप दाखवली जोड्यांमध्ये. ती विकी आणि श्रीकांतमध्ये एक मोठी पार्टनरशिप 50 धावांची पार्टनरशिप झाली होती. आणि आता पहिला चेंडू घेऊन आर्यन श्रीकांतसाठी कट केलाय कव्हरला. नो डाऊट चेंडू गॅप शॉट मला. चेंडू नक्की जाईल. 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या झाली ती आता श्रीकांतनी 33 झाला का नक्की बघ. 33 धावा. श्रीकांतचा हा पहिला चौकार आलेला आहे. पहिल्यांदा खेळ खेळलेला आहे. पहिला चेंडू खेळला श्रीकांत हा स्फोटक खेळाडू आहे आणि त्याला जास्तीत जास्त चेंडू स्ट्राईक मिळाला तर मॅचची कलाटणी देणारा प्लेयर आहे. 1 मॅन शो आहे. सामना सुरू आहे. तो कुठला रे तोरगेवाडी विपक्ष कासनी याच्यावर सामना सुरू आहे. चेंडू उचलून खेळला आहे. चेंडू मिळवायला चक्की चेंडू जाईल
6 धावांसाठी. या 6 धावने संघाची धावसंख्या झाली जी आता 39. मी सांगितलं की 2 चेंडूचा खेळ केलाय, 10 धावा केल्या त्या श्रीकांतनी. श्रीकांत हा स्फोटक खेळाडू आहे आणि आता हर्ष हा मागडे खेळ पडले. हर्षनी 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केलेल्या आहेत. सामना सुरू आहे. तोरगेवाडी विरुद्ध कासानी. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह आहे. 1 धाव मिळते. दुसरी धावणीचे बघूया काय करते. आणि श्रीकांतला आणि आता हा इकडे निखिल बाद झालेला आहे. काय झालं काय 40 धावा झालेले आहेत. 40 धावा झालेले आहेत. तो ये मैच जरूर हो सकता है. देखना पड़ेगा दोनों के बीच में एक बड़ा चुंगी वाला मुकाबला, कांटे वाला मुकाबला. और श्रीकांत उसके बाद में जो उसका सहयोगी जो पहला बात हुआ तो वो विकी एक्सपर्ट बल्लेबाज. पर आपने देखा स्ट्राइक पे अभी नया बल्लेबाज आ चुका है. शुभम को लाया जाएगा. अब तक रन देखा जाए तो 40 रन अब तक बन चुके. दौर की समाप्ति इसी ओवर की जारी है. इस ओवर की अगली गेंद श्रीकांत के लिए काट कर प्रयास में गेंद विकेट दस्तानों में तो कोई रनों की गुंजाइश नहीं. गेंद डॉट जाती हुई. शुभम समझ पाए गेंद को. मैंने कहा कि जब तक अगर खतरे की घंटी श्रीकांत अगर स्ट्राइक पे रहेगा तो मैच कलाट नहीं दे सकता है. उनके पास वो क्षमता है. इस बड़े बल्लेबाजी का परिचय दिला है पिछले मैच में. तो गेंदबाजी करेंगे गेंदबाज हरिया. नीसोर की अगली गेंद लेकर असा धाव लागली का माहिती आहे. आमच्याकडे तिथे लावत नाही. गुरु विभागामध्ये हा धाव मानले जात नाही असं ठेवायचं आहे. पण गडी बाद केलेला आहे. हां शुभम बाद झाला आहे कारण की आपण पहिलं बॅटर लावूनच धावायचं आहे. हां किती बॉल आहेत बघा आता. एक मिनिट बॉल किती बघतो. एक मिनिट बघतो किती बॉल आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. गडी बाद झाला आहे. गडी बाद झाला ना. चेंडू मारणे हातामध्ये होता लक्षात ठेवायचा. हातामध्ये असला तर धावून काढायचा ते नेम नाही. तो चेंडू डॉट गेलेला आहे. आता नेम निघला आहे. जर चेंडू हातात सटकला तर तुम्ही धावू शकता. वाईट दिला पण त्यांनी बोला. हा वाईटवाला इशारा आला आहे. एक धाव आलेली आहे. धावसंख्या झाली ती 41 बरोबर ना. 41 धावा झालेली आहेत. आउट दिला. कट केला आहे कव्हर दिशेने. एक गॅप सोडा. एक धाव मिळते प्रयत्नात आणि पंचांचा इशारा. हा 4 धावा. या 4 धावणे म्हणजे संपली विनिंग ना. धावसंख्या 45 आणि विनिंग संपली ना. काही एक चेंडू आहे अजून. धावसंख्या झाली ती आता 45 धावा झालेल्या आहेत. 45 धावा झालेल्या आहेत. कोण तयार. चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला एक धाव मिळते. शतशे चांगली लावलेला आहे. चला 46 झाल्या. 70 विन आहे. 46 धावा झालेली आहेत. हा गाव दिला. एकच धाव आली. दुसऱ्याला एकच झालं आहे. आता केलवणी आणि वाघजाई सारकळ. केलवणी आणि वाघजाई सारकळ दोन्ही संघ नानफिडे यायचं आहे. केलवणी आणि वाघजाई सारकळ यात केळवली आणि वाघजाई सारकळ दोन्ही संघाला विनंती आहे नानफिडे यायचं आहे. कुठला वेळ जाय करू नका. 2-4 वेळा जर मी या मॅचमध्ये सहभागी झालो तर नावं विरोधी मला ओळखतील. कारण की आता 2 वर्षाचा गॅप पडलेला आहे. कारण इथं काही येत नाही. पण गावाला मेमध्ये मेड्या भागात जातो म्हणून आता नावं थोडं फरक पडेल. कमिटीला विनंती की मला मोका द्या. ज्या सहकारी सिद्ध देईन तेव्हा मी कमिटीमध्ये नक्कीच सहभागी होईन. तरी आता यंदा होणार ना. केळवली
विपक्ष वाघजाई सारकळ या दोन संघाला विनंती नाणफेड याचा कुठला वेळ जाय करू नका आणि धावा करायची आहेत आता की आता 47 धावा करायची आहे ती नोंद घ्यायची पाटील पाटील व्हायला का ना आता मध्ये वरती 47 नाही आता ते बॅटिंगचं करायला लागेल ना याला चेसिंग करायला लागेल ना इथं याला चेसिंग करणार आहे मग तेच मला होते ना इथं 47 हा वाघजाई सारकळ ही नाणेफेक झाली जिंकलेली आहे याचा निर्णय आपण लगेच कळवायचा केळवली विपक्ष वाघजाई सारकळ तर सारकळ संघाने नाणेफेक जिंकलेली आहे चला फिलअप करायचं आहे इथं लिव्ह कौसामध्ये लिव्ह इथं लिव्ह कौसामध्ये मला माहीत पडलं मोठा करते चला सारकळ संघाने बॅटिंग घेतलेली निवडून घ्यायची जिंकलेल्या संघाने हां हां व्हिडिओवरती आणि दोन संघांनी 12 प्लेयर पटवायची नोंद घ्यायची आहे चला सामना सुरुवात करायची आहे आणि ही काय नाव हे केळवली काय केळवले आणि वाघजाई सारकळ याची नोंद घ्यायची आहे चला सामना सुरू करा लवकर शेवटचा लगेच लावायचं आहे आता 18 चेंडू आणि धावसंख्या करायची आहे त्यांना 47 करायची आहेत 18 चेंडू 47 धावा लिहता तुम्ही सारकळचे कुठले विठ्ठल दादाजी देशमुख यांचं इथं आगमन झालं त्यांचं अभिनंदन दादा यांचं आगमन कारण मी सारकळला असून मला पोरं फार कमी ओळखत आहेत स्टेजवर जाण्याचं राहायची विनंती आहे मान्यवरांचा आरती सभार केला जाईल तर दादाला माझी विनंती आपण स्टेजवरती बऱ्याचशा खुर्च्या आहेत त्यांना विनंती आपण इथं राहायचं आहे तरी आपण सगळं करायचं आता सलामी जोडी मैदान आलेली आहे आणि आता ते फिका रस्त्यावरती ह्याच्यावर गेलेत बघा काय नाव सुखच बरोबर हर्ष आणि राहुल अशी ही जोडी मैदानात या जोडीला धावा करायच्या आहेत 47 धावा करायची आहेत आणि पहिला गोलंदाज झाला तर शुभम 18 चेंडू आणि 47 धावा 18 चेंडू आणि 47 धावांची गरज 18 चेंडू 47 धावांची गरज सामना सुरू आहे चोरगेवाडी विपक्ष कासानी हा सामना सुरू आहे आणि बघूया आता सलामी जोड़ी मैदानात हर्ष आणि राहुल पहली जोड़ी मैदान पर आ चुकी है राहुल और हर्ष की जोड़ी मैदान पर गेंदबाजी के लिए शिवम को लाए पहली गेंद शिवम के हाथों से गेंद उठाती हुई गेंद विकेट ने गेंद फलक कैरी कर चुका है गेंदबाज जो शुभम ने तो कोई रनों की गुंजाइश नहीं गेंद डॉट जाती हुई आपको एक बड़ा लक्ष्य पीछा करना पड़ेगा 47 रन की दरकार है और 18 गेंदें शेष रहेंगे तो पहली गेंद पर डॉट करने में शुभम पहली गेंद डॉट करने में कामयाब हर्षल गेंद को कुछ समझ नहीं पाई गेंद सीधी डॉट के रूप में इस ओर के अगली गेंद शुभम के द्वारा अपील होता हुआ और विकेट का पतन हर्ष को लौटना पड़ेगा कैरी अच्छा कैच कैरी कर चुका है विकेट का नाम है विकेट ने कैच को कैरी किया यह मैच चलता हुआ मुकाबला चोरगेवाड़ी बनाम कासानी की चलता है कांटे का भरा मुकाबला पहली विकेट दिलाने कामयाब पहला विकेट पतन हुआ शुभम ने कैच को लिया पहला विकेट पतन शून्य कर एक विठ्ठल देशमुख सर यांचं आगमन झालं त्यांना विनंती आहे त्यांनी इकडे फिरायचं आहे विठ्ठल देशमुख यांचं इथं आगमन टाळ्या वाजवायचं आहे सगळे मान्यवर आमचे मान्यवर आलेत जसे मांदियाळी एकेकांची येईल का लांब ग्राउंड असल्यामुळं ते लेट आहेत जसे बी येतील त्यांचा आधी सन्मान केला जाईल या मॅची वाघजाई सारकळ क्रिकेट क्लब यांच्या विद्यमाने ह्या मॅची आयोजित केल्या आहेत त्यासाठी सर्व येणाऱ्या मान्यवर पाहुण्यांचा हेतू सत्कार केला जाईल सारकळ सरपंच यांचा त्यांचा हेतू सत्कार केला जाईल माहिती शब्दावर साथ दिली जाईल संदीप सरांना विनंती आहे की आता सराला यांचा करायचा आहे मान करायचा आहे सरकारी सरपंच माझी विनंती आहे त्यांचा दिग्गजाचा मान करायचा आहे एक सारकळची गोड आठवण एक मायेची सुधार वाळ शाल कॅमेरामॅन आपल्या इकडे फिरवायचा आहे कारण शाही मायेची शब्द बुलदान माळ शाल आणि श्रीफळ देऊन आपला एकदम सन्मान करायचा आहे मान्यवरांची असती मांदियाळी जसे येईल त्यांचा सारकळ वाघजाई क्रिकेट क्लब यांच्या विद्यमाने ह्या मॅची आयोजित केलेल्या आहेत आणि त्यांचा आज पहिला दिवस आणि भिवंडी ह्या उंच गावामध्ये 250 किलोमीटर 300 किलोमीटर दूर आम्ही आलेलो आहेत आपलं मान इथं ठेवावा
तसेच एक एक मान्यवरांची इथं येणार आहे त्यांचा सत्कार केला जाईल. आणि पुढे चालतो मॅचकडे चेंडू कट केला आहे फाईन लेगला 85 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाली ती 5 धावा झालेली आहेत. तो ये जोड़ी मैदान पर राहुल और विकास की जोड़ी मैदान पर. राहुल ने पहला चौका दागने में कामयाब. और स्कोर कार्ड लगता है 5 रन आपने बनाए. आपको जोड़ी चाहिए तर हे विकास साळुंके यांचा बी इथं मान दिला जाईल. ते बी अतिथी पाहुणे आमचे आले सगळ्यांचे. साळुंके विनंती आपला इथं सगळं केला जाईल. आपल्या गावातील एरियात चेंडू डॉट गेलाय. विशालला विनंती आपला मान सरून घ्यायचा आहे. उपसरपंच माजी सरपंच यांच्या हस्ते काळे यांच्या हस्ते यांचा सगळं केला जाईल. तसेच मांदियाळी पाहुण्यांचे ज्यांचे येईल त्यांचा इथं सगळं अर्ज केला जाईल. आणि आता षटकाची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या झाली ती 5 आणि षटक संपले पहिले संघाची समाप्ती. आणि आता गोंधळाचा विके आलेला आहे. आणि जोडी मैदानामध्ये आहे ते राहुल आणि विकास की जोड़ी मैदान पर. अटूट जोड़ी. इस जोड़ी के बड़ा लक्ष्य का पीछा करना पड़ेगा. आपको रन बनाने करीब करीब आपको रन बनाने पड़ेंगे. 42 रन की दरकार रहेंगी. 12 गेंदें और 42 रन की दरकार. तो अब गेंदबाजी के लिए गेंदबाज अब करेगा विकी और स्ट्राइक पर रहेंगे विकास. नो टाइप पे राहुल. ये मुकाबला चलता हुआ काटे हुआ चोरगेवाड़ी विवर कासानी. कट किया शायद कॉटन बोर्ड. गेंद विकी के हाथों में और कॉटन बोर्ड विकी ने ज्ञान को कैरी किया है और ये विकेट दिलाने कामयाब. पहला विकेट पतन हुआ था 0 पर. दूसरा विकेट पतन हुआ 5 के कुल योग पर. विकास को लौटना पड़ेगा. ये दूसरा विकेट पतन 5 पर. पहला 0 पर दूसरा 5 पर. पहला विकेट पतन 5 पर दूसरा विकेट पतन 5. पहला 0 पर हो चुका था. 2 विकेट 5 रन. आपको जीत के लिए बड़ी कतार करनी पड़ेगी. एक बड़ा रनों का पीछा कर स्फोटक बल्लेबाजी करनी पड़ेगी. छक्के चौके आपको दागने पड़ेंगे. आप देखा जाए तो विकास से एक नया बल्लेबाज आ चुका है अजय और राहुल की जोड़ी मैदान पर. और गेंदबाज रहेगा विकी. पहली अच्छी गेंदबाजी नपीतीली गेंदबाजी दिलाने में कामयाब रहा जो शुभम ने केवल 5 रन देकर एक विकेट झटकने में कामयाबी दिलाई है. तो उसी नक्शे पर आपको गेंदबाजी करनी पड़ेगी विकी के लिए. उठाकर खेला है शायद खतरा सदन तैना देवा. और ये क्या छिटक उनके हाथ से 2 रन अब मिलते हुए 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ. स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ. अब रन चुका है 7 रन बन चुकी है. अब थोड़ी सी पिछाड़ी पर ये मुकाबला कासानी बनाम चोरगेवाड़ी के बीच में. अब थोड़ा वर्चस्व बढ़ती है चोरगेवाड़ी. इस ओवर की अगली गेंद गेंद गई थर्ड मैन क्षेत्र में. अच्छा स्टॉप किया हुआ. 1 रन जरूर मिलेगा. 1 रन मिलता बाई के हाउस से. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 8 रन अब बन चुके हैं. एक बड़ी लंबी रन की रफ्तार करनी पड़ेगी. आप तेज रफ्तार से आपको रन बनाने पड़ेंगे. आपको टॉप गियर में चलना पड़ेगा रन चाहिए तो. इस ओवर की अगली गेंद विकी के द्वारा और विकेट का पतन. डायरेक्ट गेंद विकेट पर विकी की गेंद. संतुलन खो चुका बल्लेबाज. कुछ समझ पाए और जाना पड़ेगा. अब राहुल को जाना पड़ेगा. राहुल यह सलामी की तरफ आ चुके. बल्लेबाज को अब संतुलन खो चुका राहुल का. और डायरेक्ट गेंद विकेट पर गई. संतुलन खो चुका. विकेट का पतन और 3 विकेटें गिर चुके 8 के कुल योग पर. पहला 0 पर दूसरा 5 पर तीसरा 8 पर. 3 विकेटें 8 रन बन चुके. अब आकाश आएंगे 5वें स्थानों पर. आकाश और जोड़ी मैदान पर रहेंगे अजय की. ये अटूट जोड़ी को बड़ा लंबा रास्ता तय करना है आपको. करीब करीब आपको 39 रन की दरकार रखी है आप सामने. तो आपको देखना पड़ेगा स्फोटक बल्लेबाजी. ये क्रिकेट में लगता है ये दूसरा ओवर जारी है और विकी ने बढ़िया कंजूस भरी गेंदबाजी दिलाने कामयाब. बल्लेबाज को हाथ खोलने का मौका दिया है. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन दिखाता है विकी. ये चोरगेवाड़ी से ब्लैन करते. सातारा की टीम है ये सब. तो चोरगेवाड़ी के जान नामचीन गेंदबाज स्फोटक बल्लेबाज के रूप में अब गेंदबाजी अच्छी दिलाई. कंजूस भरी गेंदबाजी. अच्छी गेंद टप्पा खाते हैं उनके दस्तानों में. कुछ समझ पाई गेंद. आकाश को समझ पाई गेंद गई चकमा देके विकेट दस्तानों में. और ये गेंद भी डॉट.
8 पर गाड़ी अटकी हुई, बड़ा रफ्तार रन बनाने आपको। ये तीसरा स्पेल जारी रहा, दूसरा स्पेल जारी है। विकी ईश्वर की अगली गेंद आकाश के लिए, आप दिशा भटक गई। 1 रन की फिर रफ्तार, 1 रन के स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन अब बन चुका है। नहीं काय 1 रन की बढ़त, 9 रन लग चुके हैं। ईश्वर की अगली गेंद और हेम्बर का ये भी शायद अतिरिक्त का, ये आप दिशा भटक गए। विकी थोड़ा जल्दबाजी करते हैं, विकेट दिशा भटक गए। 1 रन की फिर बढ़त, 1 रन बढ़त को आगे बढ़ता हुआ 10 रन। अब लगातार 2 गेंदें डॉट करने में इस वाली अतिरिक्त कर चुका है। एक बॉल हो गया ना, और इसी के साथ ये ओवर की समाप्ति, डॉट गेंद चुका है। और आपने कभी कभी 10 रन अपने दौर की समाप्ति बन जाए, लंबा स्कोर चाहिए था, पर आप थोड़ी सी पिछाड़ी भी कर दीजिए। कासानी टीम थोड़ी सी पिछाड़ी पर नाही ना। सारकल कवडीचे अजित बरदडे यांना विनंती आपण इकडे यायचं आहे। तो अब ये नामुमकिन होने की चाहिए। अभी श्रीकांत म्हणजे का था, श्रीकांत और विक्की ये अटूट जोड़ी मैदान पर स्फोटक बल्लेबाज के रूप में जाने जाते हैं और नामचीन बल्लेबाज में भी जाती है। गेंदबाजी भी अच्छी है, बल्लेबाजी भी, इनसे भी ऑलराउंडर दोनों विक्की और श्रीकांत। अब श्रीकांत गेंदबाजी करेंगे और स्ट्राइक पर रहेंगे जो आकाश, सॉरी अजय रहेंगे स्ट्राइक पर। इस ओवर की पहली गेंद और हेम्बर का इशारा एक अतिरिक्त का, 11 रन बन चुके हैं। अजय और आकाश की जोड़ी मैदान पर एक बड़ा लंबा रास्ता तय करना है आपको। इस ओवर की अगली गेंद और शायद खतरा हो सकता है और विकेट का पतन। देखा जाए तो इस मैच के अंदर मेरे हिसाब से ना आउट डालेगा, डॉट डॉट बॉल डॉट, तो 2-3 विकेटें आपने गंवा, ये रनआउट के द्वारा शायद मेरे हिसाब से, तो 5 विकेटें आपने गंवा चुकी है और केवल 11 रन पर गाडी अटकी हुई आपको। यानंतर होणार सामना, आपण नाणेफेक जिंकलेली आहे, तो जो काय घेतले फिल्डिंग घेतली आहे काय हनुमान जाधव कुठे असं इकडे यायचं, स्पष्ट यायचं आहे। हनुमान जाधवला विनंती आपण इकडे विराज मिळवायचा आहे। हाही चेंडू डॉट गेलाय, कट केलाय। हनुमान जाधव यांचं इथं आगमन होतंय आणि अजित बरदडे, हनुमान जाधव यांचा इथोदी सन्मान केला जाईल। मचिंद बरदडेंना विनंती आहे त्यांचा सन्मान करायचा आहे। नाही म्हणा गेला जाईल, आपल्याला मान आहे, हा मान आहे। कॅमेरामॅन जरा व्हॅन फिरवायचा आहे। आमच्या गावातले प्रतिष्ठित लोक आलेले आहेत, त्यांचा सदैव मान केला जाईल। आपली गोड आठवण आपण इथं आल्याबद्दल वेळात वेळ काढून आपल्याला गोड आठवण दिली जाईल। एक मायेची सुंदर वाळ शाल, तसेच त्यांचे दुसरे आलेले आहेत सहकारी अजित बरदडे यांचाही सन्मान केला जाईल। गणेश भिलारे यांचे दिला जाईल। एक मायेची सुंदर वाळ शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला जाईल। कॅमेरामॅन आपला जेव्हा सन्मान चालला आहे तर इकडे कॅमेरा फिरवायचा आहे। या वाघजाई क्रिकेट क्लब यांच्या उद्यमाने मॅच आयोजित केल्या, त्यांनी सर्व अतिथी पाहुणे ज्यांचा इथं सन्मान केला जाईल, जे बी कोण असतील किंवा चोरगेवाडी, अनवाडी, कासानी, केलोनी, जसे DGB साबळीवाडी, एकवीव, कातवडी, बुद्रुक, तसेच जांभूळ मोरे आणि पसनी हे जे कोण आले असे मान्यवर त्यांचा बी इथं सहकार केला जाईल। चला क्षेत्र लावायचं।